नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, आणि ती म्हणजे राजद्रोहाच्या कलमाला तुर्तास स्थगिती देण्यात आल्याची माहिती कळते. कलम 124 तूर्त स्थगित करण्यात आलाय. या कलमांतर्गत गुन्हे दाखल करू नयेत असे आदेशच आता सुप्रीम कोर्टानं केंद्राला दिलेत. फेरविचार होईपर्यंत या अंतर्गत गुन्हे दाखल करू नका असे स्पष्ट आदेश यामध्ये देण्यात आल्याची माहिती कळते. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि राज्य सरकारांना कलम 124 याचा वापर करून FIR नोंदवण्यापासून परावृत्त व्हावं असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि पुढचा विचार होईपर्यंतच, म्हणजे फेरविचार होईपर्यंत, पूर्ण होईपर्यंत कायद्यातल्या तरतुदीचा वापर न करणं योग्य राहील असंच आता सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, राजद्रोहाच्या कलमाला तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि तसं असल्यामुळे यापुढे या कलमाचा अंतर्गत गुन्हे दाखल करता येणार नाहीत, कारण सुप्रीम कोर्टानंच अशा पद्धतीनं तसे आदेश दिलेले आहेत. या कलमांतर्गत यापुढे फेरविचार होईपर्यंत गुन्हे दाखल न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, कालपासून याविषयीची चर्चा सुरू होती. आज नेमकं काय काय झालं कोर्टात आणि त्यानंतर इतका महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला? महत्वाचं म्हणजे आज सुप्रीम कोर्टामध्ये जर बघितला तर राजद्रोहाच्या कायद्याच्या संदर्भात फेरविचार प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भविष्यात राजद्रोहाच्या खटल्याची नोंदणी स्थगित ठेवता येईल का, यासाठी काल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला निर्देश दिले होते आणि आज पुन्हा सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश एन व्ही रमन्ना, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या 3 सदस्य खंडपीठाने साधारणतः 10:30 वाजता ही सुनावणीला सुरुवात केली. त्यानंतर थोड्या वेळासाठी साधारणतः हे सुनावणी स्थगित करण्यात आली. त्यावेळेस जी सिनियर कौन्सिल जे आहेत गोपाल यस यांनी मार्गदर्शक तत्वाचा, म्हणजे संविधानातल्या असलेल्या मार्गदर्शक तत्वाचा एक संच देखील या संपूर्ण खंडपीठापुढे ठेवला. आणि सोबतच यावेळेस कपिल सिब्बल जे आहेत त्यांनी देखील येते की कोर्टात नेमकं काय घडलं, पण ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट सर आता आपल्या सोबत आहेत. सर, कालच आपण याविषयी मार्गदर्शन केलेलं होतं आणि विश्लेषण केलं होतं की नेमकं काय, कशामुळे ही स्थिती उद्भवू शकते आणि कशा गोष्टींचा विचार होऊ शकतो. सर, या आत्ताच्या बातमीवर आपली पहिली प्रतिक्रिया काय? मी आधी म्हटल्याप्रमाणे हे 124A हे जे कलम आहे IPC मधलं, हे व्यक्तीचं स्वातंत्र्य एका बाजूला आणि राज्याची सत्ता दुसऱ्या बाजूला याच्यातला संघर्ष आहे. आपल्याकडे लोकशाही आहे आणि त्यामुळे अर्थातच नागरिकांना असंख्य भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे अशी अनेक स्वातंत्र्य आहेत. हॅलो. हो सर. त्यामुळे किंवा 21व्या कलमाखाली जीविताचं स्वातंत्र्य आहे, 25 खाली धर्म स्वातंत्र्य आहे, परंतु याच्यावर बंधनं असतात. भारताची सार्वभौमता, सार्वजनिक सुव्यवस्था, अपराधाला चिथावणी, तर त्यामुळे अशी बंधनं घालता येतात. परंतु हा जो कायदा आहे हा ब्रिटिश काळामध्ये त्यांनी आपल्या लोकांच्या विरुद्ध वापरता यावा म्हणून केलेला होता. तर आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो त्याच रीतीने वापरता येत नाही. त्याचं इंटरप्रिटेशन व्हायला पाहिजे, रिएक्झामिनेशन व्हायला पाहिजे. तर त्यासाठी सुप्रीम कोर्टाने, मला असं वाटतं की सरकारला ते पुनर्विचार करायला सांगितलंय. आणि जोपर्यंत पुनर्विचार होत नाही तोपर्यंत नवीन खटले घालता येणार नाहीत. म्हणजे थोडक्यात या कायद्याचा जो दुरुपयोग होतोय त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने ब्रेक लावलाय असं मला दिसतंय. सर, आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा फेरविचार पूर्ण होईपर्यंत याचा वापर करता येणार नाही असं जेव्हा सुप्रीम कोर्टानं म्हटलंय, तेव्हा हा अवधी किती असतो आणि कोणत्या बाबींचा विचार, म्हणजे आधी ज्याच्यामध्ये त्यांना त्रुटी जाणवल्या होत्या किंवा त्यांना असं वाटत होतं की याचा वापर, जसं तुम्ही म्हणालात की कदाचित चुकीचा झालेला असू शकतो, अशा सगळ्या बाबींवर उत्तर काढून ही आणखीन ठोस असा कायदा त्याची अंमलबजावणीसाठी तयार केला जातो? अगदी बरोबर आहे. आणि तसा जर का झाला नाही तर मला जे पुढची स्टेप दिसतीये ते म्हणजे सुप्रीम कोर्टाला कायदा घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार असतो. त्यामुळे सरकारने याच्यावर पुनर्विचार नीट केला नाही तर कदाचित जसं अडल्टरीचा कायदा किंवा होमोसेक्शुअलिटीचा कायदा हा सरकारने केला नाही तर सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवला, तसंच हा कायदा जर का सरकारने योग्य पुनर्विचार केला नाही तर घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. सर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे त्या संदर्भात किंवा अशा पद्धतीचे गुन्हे जर घडत असतील तर यापुढे जेव्हा सुप्रीम कोर्टाने एकीकडे म्हटलंय की यातल्या तरतुदींचा वापर करू नका, पण तशा काही घटना घडल्या किंवा तसे जर काही गुन्हे घडले असतील तर मग त्याच्यावर कारवाई कशी केली जाऊ शकते किंवा त्याच्यावर कोणत्या कायद्यांतर्गत अंमलबजावणी होऊ शकेल यापुढे, जोपर्यंत याचा फेरविचार होत नाही? तसे भरपूर कायदे भारतात आहेत. म्हणजे 124A काढलं तर टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज करता खूप कायदे आहेत. म्हणजे त्याची यादी फार मोठी आता सांगता नाही येणार, पण त्यामुळे अडणार काही नाहीये. म्हणजे सरकार चालवता येत नाही असा काही भाग येत नाहीये त्याच्यामध्ये.
सर, आणि अशा वेळेला जेव्हा सुप्रीम कोर्ट केंद्राला आणि राज्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर इतका मोठा आदेशाची अंमलबजावणी आता जेव्हा करायची असते, तेव्हा कोणत्या गोष्टींचा विचार खरं तर अंमलबजावणी करणारी ही जी सगळी साखळी आहे त्यांनी करायला हवा असं वाटतं आणि त्यांना ते समजून घेणं किती आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? नाही, आता सुप्रीम कोर्ट सांगतं, आता सरकारला किती कळतं हा वेगळा भाग आहे. आता सुप्रीम कोर्टाने इम्पिरिकल डेटा पाहिजे असं सांगितल्यानंतर आपल्याकडे त्याची पूर्तता काही करता आलेली नाही. मध्य प्रदेशमध्ये करता आली नाही, महाराष्ट्रातही करता आली नाही. त्यामुळे आता पुनर्विचार करा म्हटल्यावर केंद्र सरकारला कितपत ते जमतंय मला माहित नाही. आणि मी म्हटलं तसं की तसं जर का झालं नाही तर सुप्रीम कोर्ट हॅज एव्हरी राईट टू डिक्लेअर दिस लॉ अनकॉन्स्टिट्युशनल. सर, आणि अशा वेळेला जेव्हा फेरविचार होईपर्यंत गुन्हे दाखल करू नका असं जेव्हा सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे, तेव्हा याचा काही अवधी असतो का? म्हणजे विचार प्रक्रिया करण्यासाठी त्याच्यावर काही काम करणारे लोक असतील, यासाठीचा काही अवधी असतो की इतक्या कालावधीमध्ये? सुप्रीम कोर्टाचा हा अधिकार आहे, डिस्क्रिशन पॉवर आहे ती सुप्रीम कोर्ट. त्याच्यावर तसा टाइम लिमिट काही नाहीये. बरोबर. धन्यवाद सर, तुम्ही या सगळ्या केलेल्या विश्लेषणाबद्दल. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. 2 दिवसांपासून हा मुद्दा प्रचंड चर्चेत होता आणि आज या राजद्रोहाच्या कलमाला तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे आणि कलम 124A हे तूर्त स्थगित करण्यात आलेलं आहे. कलमांतर्गत या कलमांतर्गत गुन्हे दाखल होऊ नयेत असं सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे केंद्रांना आणि राज्यांना म्हटलेलं आहे आणि फेरविचार जोपर्यंत याचा होत नाही तोपर्यंत याबद्दलचे गुन्हे दाखल करू नका असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. पुढची महत्त्वाची बातमी. उद्या म्हणजेच 12 तारखेला एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी यांची सभा होणार आहे आणि सभेची तयारी आता पूर्ण झाली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी या सभेच्या तयारीचा औरंगाबादमधला आढावा घेतलाय. राज ठाकरे यांची सभा झाली आणि त्यानंतर ही सभा होतीये, त्यामुळे सगळ्यांचंच या सभेकडे लक्ष लागलंय. राज ठाकरे यांच्या भाषणाला आता अकबरुद्दीन ओवैसी उत्तर देणार का, याकडे देखील औरंगाबादमध्ये चर्चेतला हा विषय आहे. सभेच्या तयारीचा नुकताच इम्तियाज जलील यांनी देखील आढावा घेतलेला आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, ज्याचे तपशील घेण्यासाठी आपण जाणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबतच. सिद्धार्थ, या सभेची तयारी आता कशा रीतीनं केली जाते, जेव्हा की राज ठाकरेंची सभा जी प्रचंड वादळी ठरली आणि त्यानंतर आता ओवैसींची सभा? निश्चितपणे सभेची तयारी पूर्ण झालेली रेणुका, आणि इम्तियाज जलील यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की मीडियाला मसाला भेटणार आहे. याचा अर्थ सरळ आहे की राज ठाकरे यांच्या सभेनंतर अकबरुद्दीन ओवैसी, म्हणजे आपल्याला माहित आहे त्यांची वक्तव्य कशी असतात, त्यामुळं अकबरुद्दीन ओवैसीची सभा सुद्धा राज ठाकरे यांच्या सभे एवढीच वादळी होईल. आणि आता या सभेची तयारी बघण्यासाठी इम्तियाज जलील या ठिकाणी आलेले आहेत. शहराच्या एका कोपऱ्यामध्ये ही सभा आहे, फार मोठं ग्राउंड या ठिकाणी आहे आणि सभेची जवळपास पूर्ण तयारी झालेली आहे. उद्या संध्याकाळी 4-4:30ला अकबरुद्दीन ओवैसी यांची सभा या ठिकाणी होणार आहे आणि इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो आहे या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. इम्तियाज जलील आहेत आपल्यासोबत बोलायला. सर, तुमने एक इशारा दे दिया हमको कि मीडिया को बहुत मसाला मिलने वाला है. मी तसं काही बोललो नाही की काही मसाला मिळणार आहे करके. हे खरी गोष्ट आहे की अकबरुद्दीन अवैसी साहेब जेव्हा येतं तर मीडियाची आणि लोकांची अपेक्षा हे असतं की ते काय बोलतील करके. पण हे जे कार्यक्रमासाठी येणार आहे ते एक एज्युकेशनच्या एका चांगल्या कार्यक्रमासाठी येणार आहे. आणि मी महाराष्ट्राच्या सर्व राजनैतिक पक्षांना चॅलेंज करतो की इतकं जुने तुमचे राजनैतिक पक्ष आहे, तुम्ही जे अकबरुद्दीन अवैसी साहेब जे हैदराबादमध्ये एज्युकेशन आणि हेल्थमध्ये जे काम करत आहे, हे जे अवैसी स्कूल ऑफ एक्सिलन्सी आता औरंगाबादमध्ये सुरू करण्यात येत आहे, ते महाराष्ट्राच्या पहिला ते असणार आहे. पण असाच प्रकारचे 11 स्कूल्स त्यांनी हैदराबादमध्ये सुरू केलेले आहे आणि हजारोंच्या संख्येने जिथे शिक्षण घेत आहे लोक मुले, ते सगळं गोरगरीब आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य हे आहे असे हे स्कूलच्या की इथे सगळ्यांना मुफ्त एज्युकेशन देण्यात येईल आणि चांगल्या दर्जाचं एज्युकेशन. इम्तियाज जलील सध्या या सभेच्या तयारीचा आढावा घेत आहेत. सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद अशासाठी, कारण मुंबईतल्या एका कार्यक्रमात आपण येतोय आणि त्या बातमीमुळे आता आपण औरंगाबादच्या बातमीवरून मुंबईतली बातमी बघतोय, कारण मुंबई पालिकेतर्फे सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमाचा शुभारंभ सध्या होतोय. जाऊयात थेट या कार्यक्रमात. इल्युमिनेशनची गरज नसते तरी देखील तो शाळेचा परिसर हा सुरक्षित झाला पाहिजे. पण हा झाला सेफ स्कूलचा एक्सटर्नल भाग. शाळेच्या आत गेल्यानंतर मुला-मुलींचं जे इंटरॅक्शन होतं, कोविड शाळा हल्ली खूप असतात, काही गर्ल्ससाठी असतात, काही मुलांसाठी असतात, पण हे सगळं होत असताना 3 महत्त्वाचे घटक आपण पुन्हा एकदा ह्याच्यात घेतलेले आहेत: डेंटल, मेंटल आणि डायबिटीज. मला आठवतं डेंटल चेकअप्सबद्दल, ओरल हायजीनबद्दल डॉक्टर मयेकर आणि मला तसंच एकदा, आणि त्यांची मला आता टिक कळलेली आहे, किंवा दाताचं जेव्हा काम असतं तेव्हा ते काहीतरी राजकारणाबद्दल माझ्याशी बोलतात किंवा अशा काहीतरी कामाबद्दल बोलतात, म्हणजे मी दाताच्या कामाकडे दुर्लक्ष करतो आणि दुखत नाही. पण त्यांचा हात खूप हलका असल्यामुळे यांनी दुखत नाही. पण
पण त्यावेळी असंच एक ट्रीटमेंट चालू असताना त्यांनी मला सांगितलं, आदित्य तुला माहिती आहे का की ओरल हायजीनमुळे आपल्याकडे जास्तीत जास्त जे काही मालन्यूट्रिशन होतं हे ओरल हायजीनमुळे होतं. आणि मग मी त्यांना विचारलं, डॉक्टर कसं? मला वाटतं मालन्यूट्रिशन तर आपण जे नीट खात नाही त्याच्यामुळे असेल. पण त्यांनी हेच सांगितलं की ह्याला कारण आहेत. ज्या मिनिटाला दात किडतात त्या मिनिटाला आपण कोल्ड्रिंक्स घ्यायचा प्रयत्न करतो, आईस्क्रीम असेल किंवा जे काही मऊ असेल किंवा आपल्याला गिळायला सोपं पडतं आणि चावायला जास्ती गरज लागत नाही, हे आपण खायला लागतो. त्याच्यातून पौष्टिक आहार आपल्या पोटात जात नाही आणि तिथे आपली स्टंटेड ग्रोथ किंवा मालन्यूट्रिशन होते. आता जे इथे टीचर्स बसलेले आहेत, जे हेडमास्टर्स बसलेले आहेत बीएमसी शाळांचे किंवा आपले जे पार्टनर एजन्सीज आहेत, एनजीओज आहेत, त्यांना देखील माहिती की आपल्या अनेक शाळांमध्ये मुलं मुली अशी आहेत जी 8वी 9वी 10वीत असतील पण फिजिकली आपल्याला वाटतात की 4थी किंवा 5वी मध्ये. आणि ही स्टंटेड ग्रोथ कशामुळे, हे मालन्यूट्रिशन कशामुळे? तर जेव्हा आम्ही 2016-17च्या आसपास मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये हा कार्यक्रम लॉन्च केला, फर्स्ट डिकेड नो डिकेड, हे खूप महत्त्वाचं असतं. कारण मला माहिती आहे माझं स्वतःचं देखील डॉक्टरनी खूप काम केलेलं आहे आणि जी भीती असते डेंटिस्टकडे जाण्याची ती त्या मिनिटाला काढली पाहिजे. ड्रिलचा आवाज अजूनही मी घाबरत असतो, त्यांना माहिती आहे, त्यांना खूप त्रास देत असतो. पण ही जी भीती आहे ती काढल्यानंतर, रेग्युलर डेंटल चेकअप केल्यानंतर, त्यांनी कोलगेट बरोबर त्यावेळी टायप केलेला आणि कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट 1,34,000 विद्यार्थ्यांना आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसाठी त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट चेकअप केला. 2,000 रुपयाचे वाउचर्स दिले आणि त्यांनी सांगितलं पुढच्या ट्रीटमेंटसाठी, हे तुमचं डायग्नोसिस आहे पण पुढच्या ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे येणंच गरजेचं नाही, तुम्ही कुठच्याही डेंटिस्टकडे जा, हे तुमचं चेकअपचं डायग्नोसिस आहे, तुम्ही जी काही ट्रीटमेंट करायची ती करा, पण पुन्हा एकदा चेकअपकडे आमच्या शाळेमध्ये आणि आम्ही तुम्हाला सांगू ते बरोबर झाले की नाही. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे कारण ओरल हायजीन ह्याच्यावर आपण कोणी विचार करत नाही. आपल्या देशामध्ये मालन्यूट्रिशन खूप मोठ्या संख्येत आहे, स्टंटेड ग्रोथ खूप मोठ्या संख्येत आहे, नीट न्यूट्रिशन जाते की नाही पोटात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि तिथे मला वाटतं आज जो आपण हेल्दी स्माइल्सच्या तर्फे कार्यक्रम लॉन्च करत आहोत हा खूप महत्त्वाचा आहे. मला वाटतं एकदा डॉक्टर मयेकरांसाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजून तिथे स्वागत करू. हेच करत असताना दुसरा जो टप्पा आपण गाठला तो मेंटल हेल्थ केअरचा, आणि तो तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा कशी त्याची लिंक लागली. एक तर कोविडमध्ये आम्ही ज्या हेल्पलाईन सुरू केलेल्या तिथे अनेक कॉल झालेले होते. निर्जय बिर्लाजींबरोबर असेल, शिशिर जोशीजींबरोबर असेल, आम्ही जे हेल्पलाईन सुरू केले आपले व्हॉट्सअपच्या चॅटबरोबर होते बीएमसीच्या. आणि इथूनच नाही तर अगदी आसाम आणि केरळमधून पण आम्हाला अँझायटीचे कॉल यायचे की आम्ही करायचं काय, कोविडमध्ये आमचे जॉब जात आहेत, लॉकडाऊन झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी हँडल करता करता आपण हा हेल्थकेअर मेंटल हेल्थकेअरचा प्रोग्राम एक्सटेंड करत आहोत. पण डिस्लेक्सिया असेल, ऑटिझम असेल, इतर काही गोष्टी असतील, जेव्हा आपण हे सांभाळत असतो तेव्हा मेंटल हेल्थकेअर ह्याला आपण कसं सांभाळलं पाहिजे, हाताळलं कसं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर आपल्याला आठवत असेल आपण ठाण्याच्या एका शाळेत होतो, आपण शिंदे साहेबांबरोबर तिथे 14,000 विद्यार्थ्यांचं चेकअप केलं आणि तेव्हा एक लहानशी मुलगी, मला वाटतं 3rd स्टँडर्डमधली होती, ती अशी क्राऊडमध्ये बसली आणि मी जे इंटरॅक्ट करतो तेव्हा तिला मी बोलवलं आणि सेड प्लीज कम ऑन स्टेज अँड शो मी हाऊ टू ब्रश युअर टीथ. आणि शी यू वोंट बिलीव्ह, शी केम अप अँड शी शोड विथ द लेक्चर ऑफ हाऊ टू ब्रश युअर टीथ, 1 2 3 4 5 वगैरे ते सगळं केलं. हाऊ डू गागल, शी शोड दॅट. And I said, okay, let's present her with a bouquet because this little kid has shown us how to actually brush her teeth well. I gave her a bouquet and she hugged me and she started sobbing. And that hit me and I asked her, why are you crying? Why are you sobbing? Did I do something wrong? And she said, no, nobody's given me this attention till date. I think these are the traumas and this is the baggage that we carry. आणि ते जर आपल्याला सांभाळायचं असेल, कारण खूप वेळा असं पण असतं की घरी वडील आईला मारतात हे आपल्याला नॉर्मल वाटायला लागतं, जेंडर इक्वालिटी नसते हे आपल्याला नॉर्मल वाटायला लागतं. पूर्ण जेव्हा आई वडील आपले कामावर असतात, कोण कुठे कामाला जातात, कधी कधी आपण 24 तास बघत नाही, आपण जेव्हा उठतो तेव्हा ते ऑलरेडी कामाला गेले असतात, ते आपल्याला नॉर्मल वाटायला लागतं. आणि हे जे काही ट्रॉमाज असतात ते आत्तापासून जर हाताळले तर ती व्यक्ती पुढे आपण मेनस्ट्रीममध्ये आणू शकतो. आणि म्हणून आपण ज्या कार्यक्रम घेत आहे, थँक्यू फॉर दॅट. पुन्हा एकदा आपण शिशिरजींसाठी एकदा टाळ्या वाजवू. डायबिटीसबद्दल जे नुपूरजींनी आता वरती येऊन स्टेजवर सांगितलं ब्लू सर्कल फाउंडेशनतर्फे, वाटतं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जे काही हेल्थ सेक्टरमध्ये आहोत आणि आता आपण जे माझे कुटुंब माझी जबाबदारी हे जे सर्वे घेतला आपण पूर्ण महाराष्ट्रात, तिथे प्रत्येक घरोघरी गेल्यानंतर हेल्थ चेकअप करत असताना मला वाटतं 16% लोकांना शुगरचा इश्यू आहे हे त्यांना माहिती देखील नव्हतं. डायबिटीज 1 असेल, डायबिटीज टाईप 2 असेल, ह्याचं मॅनेजमेंटचं केलं. कारण आपण देशात आणि जगात खरं तर देश आपला हा डायबिटीज कॅपिटल बनत चाललेला आहे. आपण खूप वेळा बोलत असतो की हे लाईफस्टाईल डिझीज आहे, लाईफस्टाईल इश्यू आहे. खूप वेळा डायग्नोज झाल्यानंतर आपल्याला एक धक्का बसतो, आपण घाबरतो, एक ट्रॉमा आपल्याला बसतो आणि स्टिग्मा एक येतो की नाही ह्याला डायबिटीज आहे. पण तो देखील जर आपण नीट मॅनेज केला, आणि मला माहिती आहे UK सारख्या देशामध्ये JDRF नावाची संस्था जी शाळेमध्ये डायबिटीज मॅनेजमेंट प्रोग्राम आणत असते, जर तेव्हापासून जर नीट मॅनेज करत गेलो
तर तो ट्रॉमा असेल, तो स्टिग्मा असेल आणि स्वतःची मॅनेजमेंट जर आपण नीट केली तर पुढची जी काही कॉम्प्लिकेशन्स उद्भवू शकतात ते आपण त्या मिनिटाला तिथे रोखू शकतो आणि पुढे ते मॅनेज करत जाऊ शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आज सेफ स्कूल्सच्या करत असताना मी त्यांचं देखील अभिनंदन करतो. नुपुरजी, आपल्यासाठी पण सगळ्यांनी एकदा टाळी वाजवली पाहिजे ब्लू सर्कल फाउंडेशनसाठी. हे काम खूप महत्त्वाचं आहे, कारण शाळा असा एक भाग आहे आपल्या जीवनातला की आपण हे इग्नोर तर करून जाऊ शकत नाही. प्रत्येक जण हा शाळेत जायला पाहिजे. मध्यंतरीच्या काळात आम्ही जेव्हा सगळे एकत्र बसायचो, एक इन्फॉर्मल आम्ही समिती बनवली. संध्याकाळी आपण देखील आपल्या समितीसोबत आमच्याबरोबर बसायच्यात. त्याच्यात इंदुशानी मॅडम आहेत, टीच फॉर इंडिया आहे, आपलं कितीतरी म्हणजे RPG फाउंडेशन आहे, अनेक संस्था आमच्यासोबत बसायच्या. डॉक्टर DPN प्रसाद सर असतील, सुजय जयराज असतील, हे सगळे बसून शाळेत आपण नवीन काय करू शकतो, वेगळं काय करू शकतो ह्याच्यावर विचार करायचा. कारण जर आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल, आपल्या समाजाला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला शिक्षणावर फोकस करणं खूप गरजेचं आहे. आणि शिक्षणावर फोकस कसं करायचं, तर नवीन नवीन काही चांगल्या गोष्टी आणू शकतो का. आणि मी हे पुन्हा आणि सगळीकडे सांगत असतो की जेव्हा टोनी ब्लेअर हे ब्रिटनचे पंतप्रधान बनायला चाललेले, त्यांना शिंदे साहेब त्या प्रेसमध्ये विचारलं गेलं की मिस्टर ब्लेअर, इफ यू बिकम प्राईम मिनिस्टर व्हॉट विल बी युअर टॉप 3 प्रायोरिटीज. आणि त्यांनी त्यावेळी उत्तर दिलेलं 1997 मध्ये की द फर्स्ट प्रायोरिटी विल बी एज्युकेशन, सेकंड प्रायोरिटी विल बी एज्युकेशन अँड थर्ड प्रायोरिटी विल बी एज्युकेशन. मला वाटतं आपण हे करणं गरजेचं आहे, कारण आता तुम्ही जर बघितलं सगळेच राजकीय पक्ष, आम्ही सगळे 25 वर्षापूर्वी काय झालं, 30 वर्षापूर्वी काय झालं, 50 वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यावर सगळे भांडतोय. सगळी मीडिया स्पेस आम्ही घेतलेली आहे ते इतिहासावर भांडत चाललेलं. कोणीही पुढच्या 25 वर्षात काय होणार आहे ह्याच्यावर विचार केलाच नाही. वी आर नॉट थिंकिंग अबाउट द फ्युचर, वी आर नॉट फायटिंग अबाउट द फ्युचर. आजच्याबद्दल आपण विचार करत नाही. आणि म्हणून आम्ही जेव्हा ही समिती एकत्र केली, पुढे कसं जायचं विचारलं, देशाला पुढे कसं न्यायचं झालं, तर एज्युकेशनवर आपल्याला फोकस केल्याशिवाय, रिफॉर्म आणल्याशिवाय पर्याय नाही. ह्याचं जर तुम्ही विचारलं तर इन्स्पिरेशन कुठून घेता, तर माझे वडील जे आता मुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री नसताना 2011 मध्ये आपण व्हर्च्युअल क्लासरूमचा कॉन्सेप्ट आणला. कदाचित देशातला पहिला असेल. कुमार साहेब, त्यावेळी आपण व्हर्च्युअल क्लासरूम्समध्ये, आणि आपण आज जे DMC आहात, मला वाटतं त्यावेळी देखील BMC मध्ये असताना आठवत असेल, 90 शाळा जोडलेल्या. डॉक्टर माशेलकर स्टेजवर होते, अमिताभ बच्चनजी होते, माधुरी दीक्षितजी होत्या. आणि त्यावेळी 90 स्कूल्समध्ये आपण व्हर्च्युअल क्लासरूम, आज तो दादरमध्ये आपला एक स्टुडिओ आहे, आज 650 क्लासरूम्सना आपण तिथून जोडलेला आहे. सोपी गोष्ट केली. जसं आज आपण स्क्रीन आहे आणि प्रेझेंटेशन देत होते, तर आपली एक शिक्षिका आपल्या वर्गात असते, दुसरी शिक्षिका स्क्रीनवर असते. आणि सॅटेलाइट टेक्नॉलॉजी जी आपल्या थिएटर्समध्ये पिक्चर दाखवतात, त्या सेम टेक्नॉलॉजीमध्ये बफरिंग न होता आपण प्रत्येक शनिवारी क्लासेस देत असतो. बरं, हे क्लासेस कुठच्या भाषेत असतात? आपलं जर DMCचा व्याप बघितला, आपल्या वेगळ्या वेगळ्या शाळा बघितल्या, तर मला वाटतं 1235 वगैरे आपल्या शाळा आहेत, 650 पेक्षा जास्त इमारत आहेत. 3.25 लाख विद्यार्थी आपल्या ह्या शाळेमध्ये शिकत असतात. 8 भाषांमध्ये शिकत असतात. इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, मराठी आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, गुजराती आहे, तमिळ आहे, तेलुगू, कन्नड ह्या भाषा आहेत. आणि नवीन भाषा जी आपण आता इंट्रोड्यूस केली आहे ती म्हणजे टेक्नॉलॉजी भाषा आहे. कारण टेक्नॉलॉजी ही नवीन माध्यम झालं आहे. म्हणजे तुम्ही अगदी भाजीवाल्यापासून घ्या, लहान मुलापर्यंत असेल, राष्ट्रपतीपासून कोणी दुसरा व्यक्ती असेल, प्रत्येकाच्या हातात या वर्षातही आपलं स्वागत करतो आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्री. ही भाषेची जी आपण नवीन इंट्रोडक्शन केलेली आहे टेक्नॉलॉजीचं, व्हर्च्युअल क्लासरूम सोबत आपण आज 54,000 विद्यार्थ्यांना टॅब्सवर शिकवतो. बरं, ते टॅब्स देखील 5 वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये आहेत. आणि त्या टॅब्समध्ये आपण डिक्शनरी दिलेली आहे, नोट्स दिलेले आहेत, टेक्स्टबुक्स दिलेले आहेत, ऑडिओ व्हिज्युअल्स दिलेले आहेत. आणि ही प्रगती आपल्या महानगरपालिकेच्या शाळांची. मी आज मुद्दाम हे का सांगतोय, तर अनेक राज्य आपल्या राज्यांमध्ये येतात आणि सांगत असतात की इथे प्रगती झाली की नाही, शाळांची प्रगती झाली की नाही. जे आत्तापर्यंत आई वडील आपल्या शाळेमध्ये मुलांना घालायला घाबरायचे, आपण बघत असाल की आज 4,000 विद्यार्थी कमी झाले, 5,000 विद्यार्थी कमी झाले. पहिल्यांदा मागच्या वर्षी 4,000 सीटसाठी 10,000 ऍप्लिकेशन झाले आपल्यासाठी. या वर्षी देखील तसंच झालं. 26,000 की 29 किती हजार, 35,000. मागच्या वेळीचं तुमचं आपलं 26,000 होतं. 35,000 विद्यार्थी वाढलेले या वर्षी. 35,000 मोर स्टुडंट्स दिस इयर इन BMC स्कूल्स. आणि अभिमानाने मी सांगू शकतो की जसं आमच्याकडे प्रायव्हेट शाळांसाठी, प्रायव्हेट कॉलेजेससाठी वेगळे वेगळे लोक यायचे की तुमची चिठ्ठी पाहिजे, जरा प्रिन्सिपलना फोन करा, प्रिन्सिपलना फोन करा. इंदू मॅडमना आमचे खूप फोन केलेले आहेत की आम्हाला ऍडमिशन तिथे द्या. तसे फोन्स आणि तशा चिठ्ठ्यांसाठी आमच्याकडे आता महानगरपालिकेसाठी येत असतात लोक. हे आपलं सक्सेस आहे, हे आपलं यश आहे, हे आपलं वैभव आहे, ऐश्वर्य.
आणि ही सोपी गोष्ट आम्ही केली. म्हणजे आता जसं मी सांगितलं की टेक्नॉलॉजी आपण आणलेली आहे, व्हर्च्युअल क्लासरूम्स आपण आणलेले आहेत, टॅब्स आपण आणलेले आहेत. तसंच ही जी आपली त्यामुळे पालिकेचा सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रम आणि ज्याचा उद्घाटन आता मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. मधुमेह मुक्त शाळा आणि पालक, विद्यार्थ्यांचं मानसिक आणि दंत आरोग्य अशा विविध कार्यक्रमांबद्दल देखील आता आदित्य ठाकरे अधिक माहिती देत होते. पुढची बातमी आपण बघणार आहोत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखोंच्या देणग्या मिळतात. सोमय्यांचं हे युवक प्रतिष्ठान काळा पैसा पांढरा करण्याचे उद्योग करतं आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा नारा देणारेच सगळ्यात मोठे भ्रष्टाचारी आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. या भ्रष्टाचारात ईडीचा देखील सहभाग आहे असंही राऊत यांनी म्हटलंय. येत्या काळात भाजपच्या 28 जणांची भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत ती बाहेर काढली जातील असा देखील इशारा आज राऊत यांनी दिलाय. कारण यात ईडीचा थेट संबंध आहे. ईडीनं कारवाई केलेल्या कंपन्यांकडून ह्यांनी पैसे कसे घेतले, लिंक्स काय आहे त्या गुन्हेगारीच्या, जसं ते विचारतात ना. किरीट सोमय्याचा नेहमी प्रश्न असतो, क्या संबंध आहे आपका, कहाँ से आया पैसा. हां, प्रोसिड ऑफ क्राईमचे मनी, पैसे हे तुमच्या खात्यामध्ये कसे जमा झाले युवक प्रतिष्ठानचा, हा राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा विषय आहे. हे सगळे पैसे भ्रष्ट मार्गाने आलेले आहेत. ही खंडणी आहे एक प्रकारची. आणि किरीट सोमय्या यांचा चेहरा, खरा चेहरा या प्रकरणामध्ये उघड झाला आहे. यांचा खेळ संपलेला आहे. रोज ही प्रकरणं येतील. आता सुरुवात मागे म्हटलं, सुरुवात ह्या लोकांनी केली होती ना, आता शेवट आम्ही करतोय. प्रकरण फक्त एकटा किरीट सोमय्याचं नाही आहे, भारतीय जनता पक्षाच्या 28 प्रमुख लोकांची प्रकरण आहेत. मोदीसुद्धा त्यांचा सल्ला घेतात. स्वतः मोदींनी सांगितलं. त्यांना बहुतेक त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठांविषयी माहीत नसेल. नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत आणि देशात येऊन सांगितलेलं आहे, या महाराष्ट्रात येऊन सांगितलेलं आहे की शरद पवार हे त्यांचे गुरु आहेत. शरद पवारांचा अनेकदा ते सल्ला घेत असतात आणि त्या सल्ल्यानुसार ते कामही करतात. पुढची बातमी आपण बघणार आहोत. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून वातावरण सध्या तापलंय, कारण भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवलाय. राज ठाकरे माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दुसरीकडे भाजपचे फैजाबादचे खासदार ललू सिंग यांनी राज ठाकरेंचं स्वागत करू असं म्हटलंय. त्यामुळे राज ठाकरे प्रभू श्रीरामाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी येणार असतील तर त्यांचं स्वागत करणार असल्याचं दुसऱ्या खासदारानं म्हटलंय. त्यामुळे नेमकी भाजपची भूमिका काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण या दोन्ही खासदारांची वेगवेगळी मतं आहेत. मशिदींवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलं पत्र काल लिहिलं. हे पत्र ट्विट करताना राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते, कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही. उद्धव ठाकरे तुम्हीही नाही असा इशाराच राज ठाकरे यांनी या पत्रातून दिला आहे. त्यांनी म्हटलंय, सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दिनांक 4 मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28,000 महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनी प्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे, मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी. गेल्या आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीनं पोलीस बळाचा वापर करत आहे हे पाहता मला प्रश्न पडलाय की मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्र आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारनं किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधतायत जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामच्या हैदराबाद संस्थानातले रझाकार आहेत. अर्थात
महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही. उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असं त्यांनी या पत्रात म्हटलंय. महाराष्ट्र सैनिकांवर सूडबुद्धीने कारवाई होते, एखादा अतिरेकी असतो किंवा आतंकवादी असतो त्या अशा पद्धतीची कारवाई होते किंवा त्यांना वागणूक दिली जाते, ही योग्य नाही. त्यामुळे जी चीड येणं स्वाभाविक आहे आणि राज ठाकरे साहेबांनी त्यासाठीच राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की सहनशक्तीचा अंत पाहू नका. सत्ता ही येत जात असते आणि सत्तेचं ताम्रपट कोणी घेऊन आलेलं नाही, अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिलेला आहे. तो योग्यच आहे. मला असं वाटतं की सत्तेचा काही कोणी गैरउपयोग करत नाही आहे आणि कायद्यांचा जर कोणी मोडला तर मग ते सत्तेत असो किंवा सत्तेत नसो त्यांच्यावर कारवाई होते. आता इतके वर्ष आम्ही देखील विरोधी पक्षात होतो, अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये आमच्यावर देखील कारवाई व्हायची, पोलीस आमच्या देखील घरी येऊन घेऊन जायचे. त्याच्यामुळे एखाद्या कार्यकर्त्यासाठी आंदोलन हा एक नेहमीचा त्याचा कार्यक्रमाचा भाग असतो आणि त्याच्यामध्ये पोलीस कारवाई होतच असते. असं आहे की आरोपीला शोधायचं काम हे पोलिसांचं असतं. पोलीस आपलं काम करतायत. खरं म्हटलं तर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे त्यांनी ताबडतोब पोलिसांना सरेंडर झालं पाहिजे किंवा पोलिसांच्या समोर उपस्थित झालं पाहिजे. पोलीस आपलं काम करत असतात, कायद्याप्रमाणे काम करत असतात आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पोलीस आपल्या पद्धतीनंच काम करणार, त्याच्यामध्ये बाकी इतकं कोणी नाराज व्हायचं काही कारण नाही. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पत्रावर काही जण समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया दिली. बघूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. मला वाटतं मी राजकारण करत नाही, संपलेल्या पक्षांवर वक्तव्य करत नाही. एकच महत्त्वाचं आहे की आपल्या महाराष्ट्रात अनेक विषय, देशात खूप महत्त्वाचे विषय आहेत. तसं जर बघितलं तर महागाईचा जो आपण वाढता एक बघितला रेट बघितला तर लोकांची सहनशीलता आता एक अंतपर्यंत पोहोचलेली आहे. देशात जी महागाई वाढत आहे त्याच्यावर कुठलीही लोक कुठली राजकीय पक्ष वक्तव्य करत नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सतत बोलत आहोत. आपला जीएसटीचा परतावा यायचा मला राष्ट्रपती जर केंद्राकडे पण गेली तर त्याच्यात फार बरं होईल. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून कुठल्याही अपेक्षा ठेवू नयेत असा सल्ला दिलाय. बघूयात त्यांची काय प्रतिक्रिया. या सरकारमध्ये त्यांनी याच्यापेक्षा वेगळी अपेक्षाच ठेवायला नको होती. इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील असं मला वाटलं नव्हतं. जे सरकार अक्षरशः लांगुल चालन करत आहे आणि ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्या आहेत की हनुमान चालीसा म्हणायची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा गुन्हा लावून 12-12 दिवस खासदार आणि आमदारांना जे जेलमध्ये ठेवतात त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. हरियाणातल्या दहशतवाद्यांचं नांदेड कनेक्शन उघड होतं आणि त्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आता आपण बघतोय. कारण महाराष्ट्र एटीएस त्यांचा ताबा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या दहशतवाद्यांचा एटीएस ताबा घेऊ शकतं कारण या 4 दहशतवाद्यांना कर्नालमधून अटक करण्यात आली होती आणि नांदेडला ते शस्त्रसाठा घेऊन जाणार होते. कोठडी संपल्यानंतर हा ताबा आता महाराष्ट्र एटीएस घेईल अशी शक्यता वर्तवली जाते. गुरप्रीत, अमरदीप त्याचबरोबर परमिंदर आणि भूपिंदर यांचे संबंध खलिस्तानसोबत आहेत अशी माहिती सध्या मिळते आणि त्यानुसारच ही कारवाई केली जाईल असं म्हटलं जात आहे. अधिक माहिती घेणार आहोत. विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विनोद, आणखीन काय माहिती मिळू शकली याबद्दलची? नांदेडमधील जे पोस्टर लागले होते ते खालिस्तानचे कनेक्शन असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे आणि या प्रकरणामध्ये 4 लोकांना अटक करण्यात आली आहे. खालिस्तानचे संपर्क असलेले जे 4 लोक आहेत ते एकंदरीत अटक केल्यानंतर मात्र त्या प्रकरणामध्ये त्या प्रकरणामध्ये एटीएस पोलीस लवकरच यामध्ये ताबा घेणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आणि खालिस्तान समर्थक आणि कनेक्शन प्रकरणामध्ये महाराष्ट्र एटीएस जे आहे ते पूर्णपणे योग्यरित्या चौकशी करत आहे. खास करून यामध्ये एक बाब मात्र पुढे आली आहे की पंजाब पोलिसांनी ज्या 4 लोकांना अटक केल्या आहेत त्या 4 लोकांची
जी पोलीस कस्टडी संपल्यानंतर लगेच महाराष्ट्र एटीएस जे आहे त्यांना आपल्या ताब्यात घेणार आहेत आणि नांदेडमध्ये जे पोस्टर लागले आहेत या प्रकरणामध्ये खालिस्तानचे दहशतवादी संघटनाची संबंध आहेत का या प्रकरणामध्ये संपूर्ण पुरावे जमा करण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहेत आणि या प्रकरणामध्ये एटीएस खास करून या कार्य करत आहे. गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याकडून याबाबतची सूचना मिळाली आहे की ह्या 4 लोकांना एटीएस लवकरच ताब्यात घेणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या खालिस्तानचे कुठे कुठे ठिकाण आहेत या प्रकरणामध्ये ही संपूर्ण चौकशी या माध्यमातून केली जाणार आहे. धन्यवाद विनोद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. कारण या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी की या 4 दहशतवाद्यांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी अशासाठी कारण त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन उघड होत होतं आणि हरियाणातल्या दहशतवाद्यांचं महाराष्ट्र कनेक्शन पाहता महाराष्ट्र एटीएस यांचा ताबा घेणार असल्याची माहिती कळते. आणि आता पुढची बातमी आहे पुण्यातली. कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं आज महागाई विरोधात सकाळी आंदोलन केलं. पुण्यातल्या शनिवार चौकातल्या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या. केंद्र सरकार विरोधात यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत महागाईतून दिलासा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. जो भी आप मार्केट में अगर जा सके, आज बहुत महंगाई, आज देश के सामने सबसे बड़ी दिक्कत है महंगाई है. तो मैं माननीय प्रधानमंत्री जी से विनती करती हूँ कि उन्होंने एक अर्जेंट मीटिंग बुलानी चाहिए. इस देश के सारे मुख्यमंत्रियों के साथ चर्चा करनी चाहिए और आगे की रणनीति महंगाई की लड़ाई जो है उसके खिलाफ सबने मिलकर लड़नी चाहिए और इसका पूरा जो रिस्पॉन्सिबिलिटी है वो केंद्र सरकार पे और उन्होंने पहल करनी चाहिए. और हमारी कोशिश है कि हर महिला आज वो किसी की पार्टी में है कुछ भी काम करती हो वो महंगाई में उसकी कमर हर सबका जो बजट है वो पूरा कोलैप्स हो चुका है. तो हम हर जगह जाएंगे, हर डिस्ट्रिक्ट में जाएंगे, हर तालुका में जाएंगे और वहाँ ये केंद्र सरकार की ये महंगाई के खिलाफ पूरे डट के आंदोलन करेंगे. राष्ट्रवादी काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनात सकाळी झालं जिथे खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या आणि इंधन दरवाढीच्याच मुद्द्यावरून काँग्रेसनं देखील हा मुद्दा आता हाती घेतला आणि ही थेट दृश्य आपण पुण्यातली बघतोय. महागाई विरोधात काँग्रेसनं देखील आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं सकाळी आंदोलन झालं आणि आता दुपारी काँग्रेसच्या देखील आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि पुण्यात महागाईचा मुद्दा या दोन्ही पक्षांनी हाती घेतल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय. त्यामुळे काँग्रेसनं देखील आक्रमकरित्या महागाईचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. पुण्यामध्ये महागाई विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं आणि या महिला कार्यकर्त्यांनी इथे चूल देखील आणलेली आहे आणि त्याचबरोबर पोळ्या देखील करताना त्या दिसत आहेत आणि कशा पद्धतीनं इंधनाचा प्रश्न असेल किंवा महागाई सर्वसामान्यांना कशा पद्धतीनं त्रास देते हेच सांगण्याचा त्यांचा या आंदोलनातून प्रयत्न होताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसही आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अधिक माहिती घेणार आहोत गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. गोविंद, राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेसनं देखील महागाईचा मुद्दा सध्या हाती घेतलेला दिसतोय. काय म्हणणं आहे या सगळ्या कार्यकर्त्यांचं? रेणुका, आपण बघतोय की जंगली महाराज रोड आहे, हा रस्ता आहे, खरं तर गजबजलेला असतो पुण्यातील, परंतु आपण बघतो की या रस्त्यावर आता ही सगळी कार्यकर्ते उतरलेली आहेत आणि केंद्र सरकारच्या जी धोरणं आहेत किंवा महागाई विरोधात हे आंदोलन आहे. आपण बघतो की प्रतिकात्मक पद्धतीने इथे गॅस सिलेंडरला हार घालण्यात आलेत आणि चूल दिसते मात्र ती पेटलेली नाहीये. त्यामुळे ही अवस्था आहे, इंधन नाहीये, रॉकेल नाहीये, गॅस नाहीये. त्यामुळे अशी वेळ या सगळ्या महिलांवर आली आणि कुठेतरी हे प्रतिकात्मक जरी आंदोलन असलं तरी यांचा रोष, संताप जो आहे तो तीव्र आहे. काय म्हणायचं आहे तुम्हाला या आंदोलनातनं, काय सांगायचं आहे, काय परिस्थिती आहे आता? या आंदोलनामधून आम्ही बीजेपी सरकारचा, पंतप्रधानांचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. लोकांच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा ह्या तर महाग झालेल्याच आहेत, परंतु बेसिक खाणं किंवा जे शिजवणं ज्याचं बेसच इंधन आहे ते इंधन सुद्धा इतकं महाग झालेलं आहे की सर्वसामान्यांना परवडणारं नाही. गॅसच्या किमती, डिझेलच्या किमती दिवसेंदिवस भडका उडत चाललेला आहे. मला वाटतं भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे श्रीलंका इंडिया कधी होणार आहे, भारत देश हा श्रीलंकेच्या लेवलवर कधी येणार आहे याचीच वाट पाहत आहेत काय? आणि या पत्रकार परिषदेतून आमचे प्रवक्ते किंवा आमच्या नेत्यांनी आता त्यांना एक संदेश दिलेला आहे की निदान सर्व मंत्र्यांनी एकत्र येऊन, सर्व प्रदेशातील मंत्र्यांनी एकत्र येऊन काहीतरी निर्णय घेऊन चांगल्या विचारवेत्तांचे, अर्थव्यवस्थेतील चांगले जे कणे आहेत त्यांचे विचार मांडून सल्ला घेणं गरजेचं आहे. सामान्य महिला पण आहेत, काय परिस्थिती आहे ताई घरी?
सध्या एवढी महागाई झाली सर की गोरगरीब जनतेला वेटीस धरले या भाजप सरकारने. आमच्या काँग्रेसच्या काळामध्ये 450चा सिलेंडर होता, तो 1050ला झालाय. बरं, फक्त सिलेंडरचेच दर वाढ न करता यांनी अन्न, वस्त्र, निवारा वस्तूंच्या सुद्धा मोठ्या किमती वाढलेल्या आहे. आपण बघतो की इथे काँग्रेसचे प्रवक्ते सुद्धा आलेले आहेत आणि नेत्यांनी याच रस्त्यावर आंदोलन करून अशा पद्धतीनं जे आहे ते पत्रकार परिषद घेतलेली आहे. रमेश दादा बागवे पण आहेत. दादा, काय सांगाल? खरं तर वारंवार या आधी सुद्धा आपण प्रयत्न केलेले आहेत. आता जी वेळ आलेली आहे रस्त्यावर उतरायची, यापुढची काय दिशा असणार आहे? लोकांमध्ये फार मोठा संताप आहे, आक्रोश आहे. दिवसेंदिवस जी महागाई वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावरती डल्ला मारायचं काम हे मोदी सरकार करते. आता लोकांचा ह्या ठिकाणी अंत संपलेला आहे. आता ही लोक चळवळ उभा राहायला लागली. काँग्रेस पक्ष आता ह्या पुणे शहरामध्ये, राज्यामध्ये या महागाईच्या विरोधात लोक चळवळ उभा करेल. जेव्हा लोक चळवळ उभा राहतील तेव्हा कोणतेही सरकार असलं त्याला फार मोठ्या संग्रहाला तोंड द्यावं लागतं. या मोदीचा, भाजपचा झालेला हा जो लोकांवरती कररूपी जे अतिक्रमण झालेलं आहे जे लोक आता सहन करणार नाही, त्याच्यामुळे आज आम्ही काँग्रेसच्या वतीने रस्त्यावरती प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते अतुल लोंढे साहेब या ठिकाणी आलेत आणि लोकांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आक्रोश व्यक्त केलेला आहे. पुढची काय भूमिका असेल? आंदोलनाची दिशा काय असणार आहे? आमचं आंदोलन आता हे सातत्याने प्रभाग वाईज आम्ही करणार आहे. प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक झोपडपट्टीमध्ये, प्रत्येक एरियामध्ये आमचं हे पुणे शहर काँग्रेसच्या कमिटीने लोकांना जनजागरण करून लोकांना होणारा त्रास, लोकांचा जो आक्रोश आता आम्ही रस्त्यावरती मांडणार आहे. या मोदी सरकारनी आणि या भाजप सरकारनी लोकांचं जगणं मुश्किल करून टाकलेलं आहे आणि लोक आता वैतागलेले आहेत आणि म्हणून आता ही लोक चळवळ उभी करणे, मोठी करणे हा एकमेव पर्याय आमच्या पुढे राहिला. पर्याय दिसतो आहे. आपण या बाजूला पण बघतो की कशा पद्धतीने ह्या सगळ्या महिला ज्या आहेत ते इथे बसलेल्या आहेत आणि आंदोलन करतायत. त्यामुळे एकंदरीत जे भावना आहेत ते तीव्र आहेत. सकाळी राष्ट्रवादीने ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस खासदार सुप्रिया सुळे त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. महाआरती करून त्यांनी खरं तर एक प्रकारे निषेध नोंदवला आणि आंदोलनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आपण बघतो की चूल आहे मात्र ती पेटलेली नाही, कारण की इंधनाचा जो प्रश्न आहे तो गंभीर झालेला आहे. कुठलंही इंधन जे आहे, गॅस असेल किंवा जे रॉकेल आहे ते मिळत नसल्याने बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती ओढावली आणि त्याचं प्रतीक म्हणून हे आंदोलन रस्त्यावर पहिल्यांदाच पुण्यामध्ये घेतल्याचं आपण बघतो. इथे जे प्रवक्ते आहेत त्यांना सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करू. त्यांनी जे केंद्र सरकारची धोरणं आहेत त्यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. खरं तर तुम्ही म्हणालात की मंदिर मस्जिद करून प्रश्न सुटणार नाहीयेत, रस्त्यावर आज आपण उतरलेलो आहोत. काय नेमकं म्हणायचं? प्रदेशाध्यक्ष सुद्धा अयोध्येला जाणारच आहे. हा काँग्रेसला प्रभू रामचंद्रांनी दिलेला आशीर्वाद आहे. इतर लोक दौरे काढत आहेत, आम्ही दर्शनाला आणि आशीर्वाद घ्यायला जाणार आहे की रामराज्य आलं पाहिजे. आम्हाला आमंत्रण आलं. इतरांनी तिथे जाऊन 14 कोटीचा गैरव्यवहार केला कारसेवेमध्ये असं व्हीएचपीच्या साधूंनी आरोप केलेला आहे. प्रभू रामचंद्राच्या अयोध्येचं जे राम मंदिर बनत आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने, तिथे सुद्धा 2 कोटीची जमीन 2 तासामध्ये 16 कोटीवर करून तोही भ्रष्टाचार केला. आज मी म्हणू शकतो कारण मी राम मंदिराच्या उभारणीसाठी पैसे दिलेले आहे, पण त्याचा हिशोब देत नाही. त्यामुळे प्रभू रामचंद्र जे आहे ते अशा प्रवृत्तीच्या विरोधातच आहे. जहारदाराला मस्जिद मंदिरचा प्रश्न तो एवढ्यासाठीच केला जातो आहे की महागाई सातत्यानं लोकांवर लादायची. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवून 27 लाख कोटी लोकांच्या खिशातनं काढून घेतले. इकडे कंपन्या वेगळ्या बदमाशा करत आहेत, कमी माल देऊन जास्त पैसे घेत आहेत. इन्फ्लेशन रोज वाढत आहेत. त्याच्यामध्ये युक्रेनचं आणि रशियाच्या युद्धाचं नाव घ्यायचं. 2008 साली जागतिक मंदी आली तेव्हा मनमोहन सिंग साहेबांनी म्हटलं नाही जागतिक मंदी आम्ही काय करू, उपाययोजना केल्या. उपाययोजना न करता कर्ज सातत्यानं देशावर वाढत चाललेलं आहे आणि सामान्य माणसाचं जगण्यापेक्षा मरण स्वस्त झालेलं आहे. बोलते ना वो आम आदमी के और गरीब आदमी के हड्डी पे कबड्डी खेळणं चालू आहे मोदी सरकार का, ज्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही पहिल्यांदा पुण्याच्या इतिहासात रस्त्यावरून प्रेस कॉन्फरन्स करतो आहे. कारण की कुठेतरी मीडिया आम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही काय करता, आम्ही सातत्यानं रस्त्यावर. पुढची भूमिका काय असणार आहे? मोदी सध्या बाहेर देशाच्या दौऱ्यावर आहेत आणि आता काय होऊ शकतं, काय पर्याय असू शकतो असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की जे अर्थतज्ञ लोक आहेत, या सगळ्या देशातले जेवढे मुख्यमंत्री आहेत आणि सगळे अर्थतज्ञ यांनी बसून उपाययोजना केल्या पाहिजे. आता अमेरिकेच्या प्रेशरमध्ये येऊन गव्हाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते आहे. सप्टेंबरपासून सामान्य माणसाला जे स्वस्तामध्ये अन्नधान्य मिळतं ते सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे. 90% सकल उत्पादनाच्या कर्ज गेलेला आहे. रुपया हा 80 रुपयाकडे टेकताना दिसतोय, जाईलच तो. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये
निरो वॉज फिल्डिंग वेन रोम वॉज बर्निंग अशी या देशाच्या पंतप्रधानांची अवस्था आहे. त्यामुळे इंधन त्यांना छान दरवाढी हसू विरोधात येतं. काँग्रेसनं देखील आक्रमक पवित्रा घेतलाय. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील पुण्यात हाच मुद्दा हाती घेतलेला होता आणि आता चुलीवर भाकरी जरी होत असली तरी भाकरी करण्यासाठी इंधन नाही आणि त्याच्यामुळे इंधन दरवाढीचा अशा पद्धतीनं निषेध होताना दिसत आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते. आणखी एक महत्त्वाची बातमी एनआयच्या धाड प्रकरणाची, कारण इक्बाल कासकरची कोठडी आता घेतली जाणार आहे अशी माहिती कळते. कारण टेरर फंडिंग प्रकरणी आता ही कोठडी घेतली जाईल. याआधी देखील एनआयनं इक्बालची कोठडी घेतली होती, पण आता ठाणे कोर्टातून कोठडी घेऊन सध्या त्याला ठाणे सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. कारण हसीना पारकर नंतर इक्बाल डी गँगचा कारभार सांभाळत होता आणि एनआयच्या रडारवर असलेले आणि सध्या चौकशी करता ताब्यात असलेल्या अनेकांशी इक्बाल संपर्कात होता आणि अशा संदर्भातला तपासात जेव्हा खुलासा झाला त्यानंतर ही कारवाई आता केली जाईल अशी माहिती सध्या कळते. त्यामुळे मोठ्या कटाचा एकीकडे पर्दाफाश झाला आणि यातल्याच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे इक्बाल अनेकांच्या संपर्कात असल्याची माहिती कळली आणि त्यानंतर या कारवाईबद्दल आणखीन माहिती घेऊयात. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित. रेणुका, आपल्याला माहिती आहे की टेरर फंडिंग हा जो विषय आहे फेब्रुवारी महिन्यात एनआयने जी कंपनी विरोधात एक गुन्हा दाखल केला होता त्या संदर्भात सगळी चौकशी सुरू होती आणि चौकशीचा फेरा जो आहे तो सतत मुंबईवरती फिरतोय आणि तो फिरून याआधी देखील आपल्याला माहिती आहे की आरोप करण्यात आला होता की एका मंत्र्याच्या संबंधीमध्ये हे सगळं प्रकरण आहे, त्याचा देखील आम्ही सहभाग असू शकतो असं देखील सांगितलं जात होतं. त्यानंतर दाऊद भाऊ इक्बाल कासकर तो सध्या सेंट्रल जेल ठाणेमध्ये बंद आहे. तिकडे तो कारागृहात आहे. त्याने त्याचा देखील यामध्ये सहभाग आहे, कारण का हसीना पारकर यांच्या मृत्यूनंतर इक्बाल कासकरने सर्व व्यवहार सांभाळले होते असा संशय एनआयला आहे. आता आपल्याला माहिती आहे की परवा एनआयने ज्या धाडी टाकल्या होत्या 27 ठिकाणी त्यामध्ये जवळपास 87 लोकांची चौकशी जी आहे ती एनआय करत आहे. ही चौकशी करत असताना इक्बाल कासकरचं नाव पुन्हा एकदा समोर आलेलं आहे, कारण का या 87 लोकांपैकी बरेच जण असे जे आहेत त्यांच्याशी सतत इक्बाल कासकर संपर्कामध्ये होता आणि हा तो काळ आहे ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि पैशांची जी जमवाजमव सुरू होती हा तो काळ आहे. त्यामुळे इक्बाल कासकरने हे लोक नेमके काय संपर्कामध्ये होते या सगळ्या गोष्टी चौकशी करण्याकरता एनआय इक्बाल कासकरची ठाणे कोर्टातून कोठडी घेणार आहे अशी माहिती मिळते. त्यासाठी आज दुपारपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत एनआय जे आहे ते ठाणे कोर्टामध्ये येऊन कोर्टाला ऍप्लिकेशन देतील आणि इक्बाल कासकर याची कोठडी घेतील असं सांगितलं जातंय. यानंतर त्याला मुंबईतल्या एनआय ऑफिसमध्ये घेऊन तिथं त्याची चौकशी केली जाणार आहे. त्याला मुंबईतल्या कोर्टामध्ये पहिले हजर केलं जाईल. तिथे त्याला किती दिवसांची कोठडी मिळते हे पाहावं लागेल आणि त्यानंतर या सगळ्या चौकशीमध्ये इक्बाल कासकरचा काय रोल होता हे एनआय कोर्टामध्ये स्पष्ट करेल. त्यावरून पुढची दिशा ठरेल. पण कुठेतरी बघितलं तर हे सर्व फिरून जे आहे ते टेरर फंडिंगच्या दिशेने जात आहे. देशामध्ये मोठा घातपात घडवायचा होता का अशी शंका जी होती त्यानुसार एनआयने गुन्हा दाखल केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर तपास करत असताना रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यात आता इक्बाल कासकर याचं देखील नाव समोर आल्यामुळे त्याची कोठडी एनआय घेणार आहे. धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर आणि महत्त्वाच्या माहितीबद्दल. त्यामुळे एनआय आता कासकरची कोठडी घेणार असल्याची माहिती कळते आहे. टेरर फंडिंग संदर्भातली ही महत्त्वाची आणि मोठी कारवाई म्हणावी लागेल. आणि आता बातमी आहे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांना धमकी आल्याची माहिती कळते. मुस्लिम संघटनांकडून धमक्यांचे त्यांना फोन येतात अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळेच ते आज गृहमंत्र्यांची त्यांनी भेट घेतल्याची माहिती सध्या कळते. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, मनसे नेते बाळा नांदगावकर यांना धमकी आल्याची माहिती सध्या कळते आणि मुस्लिम संघटनांकडून त्यांना धमक्यांचे फोन येत आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी आज गृहमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती सध्या कळते. त्या मुस्लिम संघटना त्यांना धमकी देत आहेत असा आरोप होताना दिसतो. नांदगावकर यांनी या संदर्भात गृहमंत्र्यांची भेट घेतली. काल देखील त्यांनी पोलीस आयुक्तांची या संदर्भात भेट घेतली होती. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी मनसेच्या गोटातली. मुस्लिम संघटना त्यांना धमक्या देत असल्याची माहिती सध्या कळते. मनसेनं नुकताच घेतलेला भोंग्यांसंदर्भातला पवित्रा आणि त्यानंतर त्यांना धमक्या येतात बाळा नांदगावकरांना असं म्हटलं जात आहे आणि त्या संदर्भात त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची काही वेळापूर्वी भेटही घेतली होती. तेव्हाची देखील आपण ही दृश्य सध्या बघतोय. तेव्हा आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या संदर्भातली. मुस्लिम संघटना आपल्याला धमक्या देत आहेत अशी माहिती सध्या त्यांनी दिल्याचं कळतंय. अशी माहिती कळते आणि त्याच्यामुळेच नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांची देखील भेट घेतलेली होती. मनसेनं नुकताच घेतलेला आक्रमक पवित्रा आणि त्याच्यानंतर भोंग्यांचा मुद्दा राज्यात प्रचंड गाजलेला होता. अधिक माहिती घेणार सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, आणखीन काही तपशील मिळतो या संदर्भातला?
खरं तर मुस्लिम संघटनांकडनं बाळा नांदगावकर यांना हे धमकीचे फोन आल्याचं माहिती समोर आलेली आहे आणि या संदर्भात ते पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहेत. गृहमंत्र्यांची त्यांनी भेट मागितलेली आहे. गृहमंत्र्यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत आणि या संबंधीची अधिकृत तक्रार त्यांनी मुंबई पोलिसांच्या सिपींकडे दिलेली आहे आणि सिपी आता यावरती कारवाई करणार आहेत. परंतु या संपूर्ण प्रकरणानंतर कदाचित बाळा नांदगावकर यांना अधिक सुरक्षा सुद्धा मुंबई पोलिसांकडनं दिली जाण्याची शक्यता आहे आणि मुख्य म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची छानबीन आता पोलीस दलाकडनं आणि नेमका हा फोन कुठून आला याविषयी सुद्धा होणार आहे. धन्यवाद सुस्मिता या माहितीबद्दल. मुस्लिम संघटना धमक्या देत असल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे आणि त्यामुळे मनसे नेते बाळा नांदगावकर सध्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. आताच्या क्षणाची बातमी मनसेच्या गोटातली. आणि ब्रेकनंतर बातमी आहे भाजपच्या संदर्भातली. कारण 28 आणि 29 मेला भाजप कार्यकारिणीची बैठक होते. राज्यातले सगळे आमदार आणि खासदार या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. जिल्हाध्यक्ष पदाधिकारी देखील या बैठकीत उपस्थित राहतील. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या तोंडावर ही बैठक असल्यानं ही महत्त्वाची मानली जाते. यामध्ये या निवडणुकांच्या दृष्टीनं रणनीती आणि संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे. औरंगाबादमध्ये भव्य सभा घेण्याचं देखील नियोजन यात करण्यात आलं. आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक.